So our next point is intrapreneur. Intrapreneurs are the people who think and act like entrepreneurs. While working for large organizations, they take the initiative often on their own to create new products, processes, policies, and services for their organization while still abiding by its mission, values, and objectives. Um, One need not to be out of the box, creative to be entrepreneur. सो इंट्राप्रेनर हा कोण असतो तर इंट्राप्रेनर आणि एंट्राप्रेनर मध्ये डिफरन्स काय आहे तर एंट्राप्रेनर स्वतःचा बिझनेस डेव्हलप करतो त्याच्या आयडियामुळे, ठीक आहे. आणि इंट्राप्रेनर कोण आहे तर तो त्याच्या आयडियाने म्हणजे तो सर्व्हिस करत असतो एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये. त्याचा रोल एंटरप्रेनर सारखाच असतो, पण तो कोणाच्या तरी अंडर वर्क करत असतो. त्या ऑर्गनायझेशन साठी तो वर्क करत असतो की एखादी पॉलिसी डेव्हलप करणं किंवा नवीन प्रोडक्ट तयार करणं. तो त्याचा स्वतःचा बिझनेस तयार करत नाही, ठीक आहे. तर हा बेसिक डिफरन्स आहे. डेफिनेशन ऑफ इंट्राप्रेनर: dreamers who do, those who take hands-on responsibility for creating innovation of any kind within a business. ठीक आहे, म्हणजे कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा क्रिएटिव्हिटी किंवा इनोव्हेशन जिथे येतं तर तिथे इनिशिएटिव्ह घेऊन त्याच्यावर वर्क करतो आणि त्याच्यातून प्रॉफिटॅबिलिटी जी आहे तर ती ऑर्गनायझेशनची होते. तर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा क्वालिटीज ऑफ इंट्राप्रेनर ज्या आहेत तर त्या मेन्शन केल्यात. त्या जवळजवळ एंट्राप्रेनरशी सेम आहेत. Vision: Intrapreneurs possess the ability to visualize the step from ideas to actualization. They right to discovery of successful ventures on the strength of their vision. आणि त्यांना फ्युचर फोरकास्ट करता आले पाहिजे. फ्युचर डिमांड काय असेल किंवा आता जर ही आयडिया इम्प्लिमेंट केली किंवा ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली तर अजून 10 वर्षांनी 20 वर्षांनी बिझनेसला त्याच्यातून कसा फायदा होईल. तर ह्या गोष्टी सुद्धा त्यांनी कन्सिडर केल्या पाहिजेत की जेव्हा तो एखादं इनोव्हेशन किंवा क्रिएटिव्हिटी ऍक्च्युअल इम्प्लिमेंट करत असतो किंवा कन्सिडर करत असतो. Next step: motivation. Entrepreneurs want freedom. They are self-motivated but respond to corporate rewards and recognition. Money is not an incentive for their efforts but the measure of their success. एंटरप्रेनर्सना फ्रीडम हवं असतं. आता ऑटोक्रेटिक लिडरशिप असेल तर त्या ऑटोक्रेटिक लिडरशिप अंडर कुणीही एंटरप्रेनर तयार होणार नाही, ठीक आहे. कारण सतत मॉनिटरिंग आणि सांगितलंय तेवढंच वर्क म्हणजे सुपरवायझरी वर्क एवढीच जर गोष्ट असेल तर कुठल्याही इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीसाठी तिथे जागा नाहीये. तर एंटरप्रेनर्सना फ्रीडम आवडतो की त्यांना त्यांच्या स्टाईलने वर्क करायला आवडतं. आता त्याच्यामध्ये पण त्यांना जे रिकॉग्नाइज किंवा अवॉर्ड किंवा रिवॉर्ड जे मिळतात तर ते त्यांना मोटिवेट करत नाही, तर त्यांचं सेल्फ मोटिवेशन असतं. त्यांना म्हणजे रिकॉग्निशन मॅटर करतं ऑफकोर्स, पण त्यांचं वर्क जे आहे तर ते किती सक्सेसफुल झालंय तर हे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असतं. ते इन टर्म्स ऑफ मनी ते कन्सिडर करत नाहीत, इन टर्म्स ऑफ सक्सेसफुल वर्क ते कन्सिडर करतात. स्किल्स: Intrapreneurs understand the business very intimately. They have technology, marketing, or service background, and in the role of intrapreneurs, they take the responsibility of all aspect of the business. आता स्किल्स मध्ये सुद्धा टेक्नॉलॉजिकल असेल, मार्केटिंग स्किल आहे
किंवा सर्व्हिसेस बॅकग्राऊंड आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा या सगळे स्किल्स जे आहेत तर ते त्यांनी डेव्हलप केलेले असतात. मग ते बाय एक्सपिरियन्स असतील, बाय नॉलेज असतील, आणि त्याच्या थ्रू त्याच्या कॉम्बिनेशन मधून ते वर्क करत असतात. आता ऑफकोर्स मार्केटिंगचा पर्सन जो आहे तर तो फायनान्स चा विचार करणार नाही तो मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवताना, ठीक आहे, म्हणजे त्याचा एरिया लिमिटेड आहे. पण एंटरप्रेनर्स काय आहे की त्यांचा बऱ्याचशे स्किल्स जे आहेत तर ते त्यांनी डेव्हलप केलेले असतात, तर त्याच्यामुळे ओव्हरऑल थिंकिंग करून ते एखादी आयडिया जनरेट करू शकतात. त्याच्यानंतर आहे ऍक्शन ओरिएंटेड. एंटरप्रेनर्स बाय नेचर आर ऍक्शन ओरिएंटेड इन्स्टेड ऑफ बीइंग entangled in the organizational planning. They do things to realize their dreams. They took the incremental achievement. आता एखादी आयडिया सुचलीये किंवा एखादी क्रिएटिव्हिटी आहे, तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी ते ऍक्च्युअल मध्ये आणण्यासाठी ते ऍक्ट करतात. ठीक आहे, म्हणजे ऑर्गनायझेशनने कन्सिडर पण केलेलं नसतं किंवा एक्सपेक्ट पण केलेलं नसतं, पण त्याच्याही पुढे जाऊन त्यांच्याकडे ती आयडिया असते आणि ती इम्प्लिमेंट करतात किंवा ती कम्प्लीट करण्यासाठी फुल डेडिकेशन देतात. नेक्स्ट आहे कंट्रोल सिस्टीम. Entrepreneurs generally dislike the controlling system, but they learn to cope up with them and later to manipulate with it. आता कंट्रोलिंग सिस्टीम मध्ये सुद्धा त्यांचं वर्क मॉनिटरिंग जेव्हा असतं किंवा कंट्रोल केलं जातं तर ते त्यांना आवडत नाही की अशाच पद्धतीने काम केलं पाहिजे किंवा असंच केलं पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर आता ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करताना तुम्हाला जर सतत कोणीतरी सांगत राहिलं की अभ्यास कसा केला पाहिजे, नाही सकाळी 8 वाजता उठूनच मग 12 वाजेपर्यंत स्टडी करायचा, मग 1 वाजता जेवायचं, ही काय झाली कंट्रोलिंग सिस्टीम झाली. ती तुम्हाला आवडणार नाही अजिबात. मग कोणाला रात्री अभ्यास होत असेल, कोणाला सकाळी होत असेल, कोणाच्या जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या असतील, कोणाला एक सब्जेक्ट एका दिवशी करायला आवडत असेल, कोणाला मल्टिपल सब्जेक्ट थोडे थोडे करायला आवडत असतील, तर ही जी आहे तर हा तुमचा स्टडी पॅटर्न आहे, ही स्टाईल आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कोणी मॉनिटरिंग किंवा कंट्रोल करायला गेलं तर ते तुम्हाला आवडणार नाही. मग त्याच्यामध्ये कोप अप करणं किंवा मॅनिप्युलेट करणं ही गोष्ट कशी येईल की मग तुम्ही फक्त कोणी सांगितलं की हो हो करता, आधी चिडायला सुरुवात होते की आम्ही ठरवू कसं करायचं किंवा काय करायचं. ठीक आहे, तर तसंच एंटरप्रेनर्सचं वर्किंग स्टाईल जे आहे तर त्यांच्या बाबतीत पण सेम होतं की त्यांना मॉनिटरिंग आवडत नाही आणि पण ते कोप अप करायला शिकतात आणि ते मॅनिप्युलेट करतात मॉनिटरिंग. नेक्स्ट आहे रिस्क टेकिंग. एंटरप्रेनर्स आर moderate risk takers. They dislike uncontrolled risk and avoid it as far as possible. Because of their self-confidence, they are willing to accept the risk which depends entirely on their skill. Corporates cannot afford to have entrepreneurs who are wild risk takers. आता एंटरप्रेनर्स जिथे नवीन आयडिया आहे, इनोव्हेशन आहे, तर तिथे रिस्क आलीच की त्याचा ऍक्सेप्टन्स किंवा सक्सीड कितपर्यंत होईल, तर सक्सेशन रेट जो आहे तर तो कॅल्क्युलेट केला तर तो रिस्कच असते. तर ते रिस्क टेकर असतात आणि म्हणूनच ते इनिशिएटिव्ह घेऊन ती आयडिया जी आहे तर ती इम्प्लिमेंट करत असतात. तर अनकंट्रोल रिस्क जी आहे तर ती अवॉइड केली जाते, कारण एकतर एंटरप्रेनर ऑर्गनायझेशनच्या अंडर वर्क करत असतो ऍज अ एम्प्लॉई. ठीक आहे, तर त्याच्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली जाते की जिथे जास्तीत जास्त सक्सेशनचा रेट असेल. त्याच्यानंतर
त्यांना हाय रिस्क जे आहे तर ते घेऊ शकत नाहीत. कारण ऑर्गनायझेशनचा प्रॉफिट अँड लॉस जो आहे तर म्हणजे प्रॉफिट झालं तर चांगलं आहे, पण ऑर्गनायझेशनचा ह्यूज लॉस जर झाला, समजा एखादी आयडिया एंटरप्रेनरने दिली, अख्खा प्रोजेक्ट एक्झिक्यूट केलाय आणि तो जेव्हा ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करायला गेला आणि इम्प्लिमेंट झाल्यानंतर फेल झाला, ऑर्गनायझेशनला खूप मोठा लॉस झाला. ठीक आहे. तर मग अशा वेळी खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होऊ शकते, जॉब जाऊ शकतो, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, ऑर्गनायझेशन सफर होते. तर ते कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात कारण ते इंट्राप्रेनर्स आहेत, एंथराप्रेनर नाही. Failures and mistakes. Intrapreneur are sensitive to the need to appeal orderly in the organization. They will attempt to hide risky projects or ideas from the public view and to ensure to learn from mistakes without political cost of public failure. They will quickly adjust and develop a multidisciplinary team within the organization. आता फेल्युअर्स किंवा ज्या मिस्टेक्स असतील, म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल किंवा प्रोडक्ट मधल्या काही गोष्टी असतील की ज्या पब्लिकने ऍक्सेप्ट नाही केल्यात किंवा कस्टमरने ऍक्सेप्ट नाही केल्यात, मार्केटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा पॅकेजिंग मुळे झाला असेल, प्रोडक्टच्या टेस्टमुळे झाला असेल, तरी त्याच्यामधून ते शिकतात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये करेक्शन करून सक्सेशन रेट कसा स्ट्रॉंग होईल किंवा सक्सीड कसं होईल ते प्रोजेक्ट किंवा ती आयडिया, तर त्याच्याकडे लक्ष देतात. नेक्स्ट आहे स्टेटस. स्टेटस मध्ये त्यांचं प्रोजेक्ट मध्ये ऍक्च्युअल कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये किंवा प्रोसेस मध्ये त्यांचं ऍक्च्युअल वर्क काय आहे किंवा पोझिशन काय आहे, तर हे सुद्धा मॅटर करतं. म्हणजे लिडिंग पोझिशनला आहे, टीम लीडर आहे की टीम मेंबर आहे. नेक्स्ट आहे गोल सेटिंग. Intrapreneurs are self-determined goal setters who will often take the initiative to do things that no one asks them to do. आता गोल सेटिंग जे आहे तर ते ओन करतात की त्यांना त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन मिळत असतं, जॉब सॅटिस्फॅक्शन. म्हणजे ही सायकोलॉजिकल टर्म आहे. कारण मॉनिटरी म्हणजे मनी जे आहे तर ते त्यांना मोटिवेट करत नाही. ठीक आहे. त्यांना सॅटिस्फॅक्शन किंवा सक्सेसफुल प्रोजेक्ट जे आहेत तर ते मोटिवेट करत असतात. तर पर्सनल लेवलला किंवा ऑर्गनायझेशनल लेवलला त्यांचे काही गोल सेट केलेले असतात आणि त्याच्या म्हणजे ते सक्सेशन प्लॅनिंग जसं HR करून देतो, तर अकॉर्डिंग टू दॅट ते फॉलो न करता स्वतःचा त्यांचा एक प्लॅन असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन साठी काही एक म्हणजे ऑर्गनायझेशनचे एक्सपेक्टेशन नसतात बऱ्याचदा, आणि तरी सुद्धा ते इनिशिएटिव्ह घेऊन त्या ऑर्गनायझेशनच्या बेनिफिटचा विचार करून त्याच्यात काम करत असतात. ठीक आहे. बेनिफिट्स अँड रिस्क ऑफ इंट्राप्रेनरशिप. Bringing your company on board. While being an intrapreneur can be good for the career and personal development, it can also be highly beneficial the organization. For one thing, the organization get to keep the right to any innovations they come up with while working there. Successful ideas and initiatives could lead to new products and opportunities that improve the business growth. New markets could open up to the company and customer satisfaction could improve. आता इंट्राप्रेनरसाठी म्हणजे कुठल्याही पर्सननी इंट्राप्रेनर असणं हे गुड आहे.
कारण त्याच्यातून त्यांची सेल्फ डेव्हलपमेंट होत असते आणि ऑर्गनायझेशनला सुद्धा त्याचा फायदा होत असतो. पण इंट्राप्रेनर्स कुठे असतात तर लार्ज किंवा लार्ज ऑर्गनायझेशन मध्ये, लार्ज स्केल मध्ये. तर कंपनीला फायदा तर होतोच, पण इंट्राप्रेनरचं जे काही आयडिया असेल किंवा त्यांचं जे इनोव्हेशन आहे, क्रिएटिव्हिटी आहे, तर त्याला रिकॉग्नाइज केलं जातं, रिवॉर्ड सुद्धा दिले जातात, पण त्याला इंडिव्हिज्युअल कुठेही राईट मिळत नाही त्याच्यात. ठीक आहे, म्हणजे जरी इनोव्हेशन केलं गेलं तरी त्याचा कॉपीराइट जो आहे तरी तो ऑर्गनायझेशनच्या नावावर जातो. ठीक आहे. इथे काही एक्झाम्पल्स आहेत आता. आपण 1-2 एक्झाम्पल्स बघूया, कारण बरीच एक्झाम्पल्स आहेत इंट्राप्रेनर्सची की आयडिया आणि बेनिफिट वर. गुगलचं एक्झाम्पल एक बघूया. जस्ट लाईक WL जॉर्ज, Google allow time for personal projects. Some of Google's best projects come out of their 20% time policy. One of these is something you probably use multiple times a day. ही आयडिया होती. मल्टिपल टाइम्स अ डे जीमेल, ही आयडिया होती. बेनिफिट काय झालं? द क्रिएटर ऑफ जीमेल, Paul, started on the project in 2001 and worked up to its launch on the first April 2004. Gmail became the first email with a successful search feature and the option to keep all of your email instead of frantically deleting to stay under your limit. The initial launch was by invite only, quite the hot commodity. Now it's considered a fox pass not to have an email address sending in at gmail.com. आता जी आयडिया त्यांनी इम्प्लिमेंट केली, तर आपण जेव्हा जीमेल जीमेल वरून फर्स्ट ईमेल जे आहे तर ते त्यांनी इनोव्हेट केलं. त्याच्यामध्ये इथे जे मेन्शन केलंय की फॉर 1 GB स्टोरेज डेटा जो आहे ईमेल साठी, की आपण ईमेल स्टोअर करून ठेवू शकतो. किंवा जुने मोबाईल जर बघितले असतील नोकियाचे, तर त्याच्यात कसं मेसेजला लिमिट होतं की 500 मेसेज फक्त त्याच्यामध्ये राहू शकत होते. त्याच्यानंतर मेमरी फुल झाल्यानंतर नोटिफिकेशन यायचं. तसं मेल्सच्या बाबतीत पण होतं. तर 1 GB स्टोरेज आपल्याकडे अवेलेबल असतं आणि आपल्याला नको असलेले ईमेल्स आहेत तर ते आपण डिलीट करून टाकतो. ठीक आहे. त्यानंतर बरीच एक्झाम्पल्स आहेत. ही एक्झाम्पल्स वाचली तर लक्षात येईल तुमच्या आयडिया बेनिफिट काय आहे. नेक्स्ट मेन पॉइंट आहे डेव्हलपमेंट ऑफ इंट्राप्रेनरशिप. फर्स्ट पॉइंट, डेव्हलप द राईट पर्सनल स्किल्स. आता डेव्हलपमेंट ऑफ इंट्राप्रेनरशिप, एखाद्या पर्सनला ट्रेनिंग देताना किंवा स्वतःला डेव्हलप करताना काय गोष्टी केल्या पाहिजेत? पहिलं, डेव्हलप द राईट पर्सनल स्किल्स. त्याच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, रिस्क टेकिंग, रिस्क अनालिसिस, क्रिटिकल थिंकिंग, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर इंटेलिजन्स आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. ओव्हरकम युअर fear of failure when things don't go perfectly. Pick yourself up, review the situation and move on. ठीक आहे, तर ह्या गोष्टी जमल्या पाहिजेत. कारण जर कॉन्फिडन्सच नसेल तर तुम्हाला कितीही आयडिया सुचल्या किंवा तुमच्याकडे कितीही
आयडियाज असतील किंवा ॲबिलिटी असेल, नॉलेज असेल, तरी कधीही ते तुम्ही प्रेझेंट करू शकणार नाही किंवा एक्झिक्यूट करू शकणार नाही. त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी का इम्पॉर्टंट आहे, की त्याच्याशिवाय म्हणजे प्रॉडक्ट मध्ये काही चेंजेस असल्याशिवाय क्रिएटिव्हिटी किंवा इनोव्हेशन असेल, काहीतरी नवीन देणं किंवा काही गोष्टी अपग्रेड करणं, म्हणजे आता टेक्नॉलॉजिकल असतील किंवा अजून काही गोष्टी असतील, तर त्या अपग्रेड करणं पण इम्पॉर्टंट आहे. कारण कस्टमरच्या एक्सपेक्टेशन हे कंटिन्युअसली चेंज होत जाणार आहेत. त्यांच्या नीड आणि डिमांड चेंज होत जाणार आहेत. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स सुद्धा असले पाहिजेत, की प्लॅन करताना किंवा तो एक्झिक्यूट करताना खूप प्रॉब्लेम्स येतील. मग ते प्रॉब्लेम्स कसे फेस करायचे, ते टॅकल कसे करायचे, किंवा ते सॉल्व्ह कसे करायचे, तर ह्या गोष्टी जमल्या पाहिजेत. नेक्स्ट, कॅल्क्युलेटेड रिस्क मध्ये इंट्राप्रेनर असल्यामुळे त्याला वाईडली रिस्क टेकिंग अथॉरिटी जी आहे किंवा राईट जो आहे तर तो नसणार आहे. कारण बिझनेस त्याचा नाहीये, ऑर्गनायझेशनचा आहे. तर त्याच्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागेल, की किती पर्सेंट सक्सेस रेट आहे आणि म्हणून इम्प्लिमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर रिस्क अनालिसिस, कॅल्क्युलेटेड रिस्क मध्ये आलं ते फिअर ऑफ फेल्युअर ओव्हरकम केलं गेलं पाहिजे. की एखादा प्रोजेक्ट वर्क होताना किंवा प्लॅन करताना ऑफकोर्स फेल्युअर होऊ शकतो, फेल्युअरचे पर्सेंटेज सुद्धा असतात, पण ते ओव्हरकम करता आलं पाहिजे. किंवा अगदी फेल झाला प्रोजेक्ट तरी सुद्धा त्याच्यातून पुढे जाऊन त्याच्यात ज्या मिस्टेक्स झाल्या तर त्या करेक्ट करता आल्या पाहिजेत. आणि मग नेक्स्ट प्रोजेक्टला किंवा नेक्स्ट टाइम त्याच्यामध्ये उपयोग करता आला पाहिजे, की ह्या गोष्टी मागे चुकल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर डेव्हलप अँड आयडिया. Intrapreneurs are always looking for ways to make things better. To them, problems are really just opportunities in disguise. One of the best ways to get noticed in the organization is to come up with a creative solution to an existing problem. Okay. Start by looking at the issues and bottlenecks that affect productivity and cause headaches for other people. आता इंट्राप्रेनर्स जे आहेत तर ते आयडिया डेव्हलप करतात. त्यांना प्रॉब्लेम्स जे आहेत तर त्या अपॉर्च्युनिटीज वाटत असतात. म्हणजे जेव्हा प्रॉब्लेम रेज होतील तर तेव्हा त्याच्यात सोल्युशन शोधणं, म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, क्रिटिकल अनालिसिस जे आहे तर ते यूज करणं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, म्हणजे ही त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी असते. ऑर्गनायझेशन मध्ये जे फंक्शन सुरू आहे किंवा जी सिच्युएशन आहे तर ती प्रॉपरली नोटीस केली गेली पाहिजे, की जेणेकरून एक्झिस्टिंग प्रॉब्लेम वर त्यांना सोल्युशन देता येईल. मग त्याच्यासाठी इश्यूज आहेत किंवा बॉटलनेक्स आहेत प्रोडक्टिव्हिटी मधले, तर ते आहे तर ते नोटीस करायला पाहिजेत किंवा अनालाइज करायला पाहिजेत. बॉटलनेकचं मिनिंग बघितलंय आपण, की कुठेतरी हर्डल असतं आणि त्याच्यामुळे स्मूथ फंक्शनिंग होत नाही. तर ते कसं रिमूव्ह करता येईल तर ह्याचा विचार केला गेला पाहिजे. वन कॅन ऑल्सो लुक ॲट द प्रॉब्लेम their customers or clients are experiencing. Use problem solving tool like root cause analysis, the 5 ways to get the bottom of them. Then use creative thinking tool like random input, the reframing matrix or the simplex process to come up with innovative solutions. And finally, develop a business case for the idea, and as a part of this, conduct a appropriate financial evaluation to make sure that the idea makes sense. जेव्हा आयडिया डेव्हलप केली जाते, मग रूट कॉज अनालिसिस असेल किंवा 5 वेज असेल, रॅन्डम इनपुट म्हणजे एक्सपेरिमेंटल लेवलला रिझल्ट काय येत आहेत, मग त्याच्यावर कंटिन्युअस वर्क करणं,
मॅट्रिक्स किंवा सिम्प्लेक्स प्रोसेस जे आहे तर त्याच्यावरून ते अनालाइज करणं. तर ह्या गोष्टी करून झाल्यानंतर फायनली प्रोजेक्ट एक्झिक्यूट करताना त्याच्यामध्ये फायनान्शियल इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे फायनान्सचा पण खूप विचार केला गेला पाहिजे. नाहीतर मग प्रॉब्लेम जितका छोटा आहे, एखादा प्रॉब्लेम छोटा असेल आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर खूप केली जात असेल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी, तर ते बेनिफिशियल नाहीये ऑर्गनायझेशन साठी. मग ती आयडिया जी आहे तर ती फेल होणार. नेक्स्ट आहे पिच युअर आयडिया. ह्या आयडियामध्ये डेव्हलपमेंट आयडियामध्ये एक एक्झाम्पल आठवलं की जोक म्हणून तो मेसेज सर्क्युलेट होत होता की काहीतरी एखाद्या प्रोडक्टचे पॅकेजिंग बेल्ट कन्व्हेअर बेल्ट वरून जात असतं. तर त्याच्यात रिकामे पॅकेजेस आहेत की नाही तर ते चेक करण्यासाठी अमेरिकन कंपनी काय करते की 1 लाख रुपयाचं सेन्सर्स असलेलं रेज किंवा ती मशीन यूज करते की रिकामे पॅकेट जर कन्व्हेअर बेल्ट वर आले असतील तर ते बॉक्सेस जे आहेत तर ते बाहेर ढकलून दिले जातात. तर तेच इंडियन जुगाड म्हणून तो जोक होता. तर इंडियन कंपनी असती तर इंडियन कंपनीने काय केलं असतं तर 2 फॅन लावले असते, टेबल फॅन, की जेणेकरून जर रिकामा बॉक्स असेल तर तो उडून जाईल. ठीक आहे, म्हणजे आयडिया डेव्हलप केली गेली पाहिजे की जसं जे काम 10,000 रुपयात फॅनने होऊ शकतं तिथे 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून उपयोग नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट पिच युअर आयडिया. Once you have an idea that excites you, it's time to pitch it to your boss or leadership team. This can be challenging step because it means putting yourself and your idea on the line. Prepare by learning how to think on your feet and brush up on your impromptu speaking skills. आता जेव्हा आयडिया तुमची फायनलाइज होते, डेव्हलप होते, तर ती आयडिया लगेचच बॉसला किंवा लिडरशिप टीम जी आहे तर त्यांना ती सांगितली गेली पाहिजे की जेणेकरून त्याचं एक्झिक्युशन होईल. तर मग त्याच्यासाठी तुम्हाला आधी तयार व्हायला पाहिजे की प्रॉपरली तुम्हाला ते प्रेझेंट करता आलं पाहिजे. तुमची कॉन्फिडन्स लेवल त्याच्यामध्ये मॅटर करते. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन प्लॅनिंग आहे, त्याच्यानंतर सिक्वेन्स आहे आणि सेल युअर आयडिया ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे की तुमची जी आयडिया आहे तर ती समोरच्याला सेल करणं, कन्व्हिन्स करणं, ही खूप मोठी स्टेप आहे. नेक्स्ट आहे बी प्रेझेंट. बी persistent. If at first you don't succeed, try again. Don't be discouraged if your pitch is unsuccessful. Some of most successful ideas of all time were rejected the first time around. आता ह्याच्यात कन्सिडर करायचं झालं तर एखादी आयडिया रिजेक्ट झाली म्हणून नर्वस होण्यापेक्षा किंवा बॅकफूट घेण्यापेक्षा कन्सिस्टंटली त्याच्यावर वर्क करून ती आयडिया सेल कशी होईल किंवा कन्व्हिन्स कसे करता येईल ह्याच्यावर विचार केला पाहिजे. मी तुम्हाला जे के रोलिंगचं एक्झाम्पल सांगितलं होतं की 8 पब्लिशर्सनी तिचं बुक नाकारलं होतं हॅरी पॉटरचं. तर तरी सुद्धा ती कंटिन्युअसली ट्राय करत होती आणि शेवटी ते पब्लिश झालं आणि वर्ल्ड टॉप सेलिंग बुक्स मध्ये तिचं ते बुक आहे. ठीक आहे, म्हणजे ती ट्राय करत राहिली, ती थांबली नाही. नेक्स्ट आहे कंडक्ट अ पायलट टेस्ट.
आता पायलट टेस्ट मध्ये बिझनेस एक्सपेरिमेंट, देन प्लॅन डू चेक ऍक्ट. त्याच्यामध्ये प्लॅन एक्झिक्यूट करताना कंटिन्युअसली तो ऍज पर प्लॅन एक्झिक्यूट होतोय की नाही, तर तो कंटिन्युअस चेक राहायला पाहिजे, की जेणेकरून त्याच्यावर प्रॉपरली मॉनिटर करता येईल आणि सक्सेशन रेट जो आहे तर तो इन्क्रीज होईल. नेक्स्ट आहे वायडर इम्प्लिमेंटेशन. इफ युअर पायलट स्टडी is success, and you and your manager are happy to proceed further, it is all systems go. जर तू एक्सपेरिमेंटल लेवलला जर एखादा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला असेल, जी आयडिया आहे ती सक्सेसफुल झाली असेल आणि त्याला ग्रीन सिग्नल मिळाला की आता ही इम्प्लिमेंट करायची आहे, तर त्याच्यामध्ये ती गुड प्रोजेक्ट मॅनेजर, risk management and change management skill will help to keep things running smoothly. If your idea turns out to be a really big success, you may want to consider asking for a rise. तुमची आयडिया जी आहे तर ती खूप जास्त सक्सेसफुल झाली, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रॉफिट जर कंपनीला मिळत असेल, तर तुम्ही तुमच्या इन्क्रिमेंट साठी किंवा प्रमोशन साठी विचारू शकता. ऑफकोर्स ऑर्गनायझेशन त्याचा विचार करते. आणि नेक्स्ट पॉइंट आहे, अँड intrapreneur is a person focusing on innovation and creativity. He creates a dream or an idea into a profit venture. The entrepreneur, on the other hand, does the same outside the organizational settings. First one, intrapreneur's idea often help to build or improve corporate profitability. Yes, he works for profitability uh, of the organization. Capital for the ideas is easy to come from internal sources within the corporate identity. Next, the established corporate image helps to boost the chances of success of an entrepreneurship idea. कॉर्पोरेट इमेज जर चांगली बिल्ड झाली असेल, तर कस्टमरचा किंवा मार्केट मधला जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्या प्रोडक्ट्स किंवा त्या ऑर्गनायझेशन कडे बघण्याचा, तर तो पॉझिटिव्ह असतो आणि त्याच्यामुळे एंटरप्रेन्योरशिप आयडिया ज्या आहेत तर त्याचा सक्सेस रेट वाढतो. एंटरप्रेन्योरशिप activities make the organization's technology to stay competitive. Of course, इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी मुळे कॉम्पिटिटिव्ह मार्केट मध्ये सर्व्हाइव्ह होणं आणि हेल्दी कॉम्पिटिशन देणं. नेक्स्ट, entrepreneurs get the boost or the corporate efforts, a unique advantage of multidisciplinary teamwork. The entrepreneurs retain job security and also enjoys freedom and prosperity. ऑर्गनायझेशन साठी असलेला प्रॉफिटेबल असलेल्या पर्सनला जॉब सिक्युरिटी ऑफकोर्स मिळते आणि त्याला त्याच्या स्टाईलने वर्क करण्याचा फ्रीडम सुद्धा मिळतो. ठीक आहे, आता वुमन एंटरप्रेनर्सचा पॉइंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.